आज आपण मराठी ग्रामर घेणार आहोत. मराठी ग्रामर किती मार्काचा पेपर असतो? 80 मार्काचा. 80 मार्काचा. त्यामधील 40 गुण आपल्या हातात आहेत आणि मराठी असेल, इंग्लिश असेल आणि हिंदी असेल, तिन्ही लँग्वेजला आउट ऑफ आउट मार्क कधीच पडत नाहीये. जास्तीत जास्त 80 पैकी म्हटल्यावर 70, 72, 73 त्यासाठी पण हे 40 गुण फार महत्वाचे आहे. आता प्रश्न चौथा समास. व्याकरण असतं किती मार्काला? 8. त्यामध्ये समास असतो, शब्दसिद्धी असते आणि वाक्यप्रचार असतो. हे तर हातातले मार्क आहेत, बरोबर आहे? आहेत का? या 8 पैकी 8 पडायला काय हरकत आहे का? नाही. दुसरा आला शब्दसंपत्ती. प्रश्न चौथा हे किती? 4 गुण. लेखन नियम 2 गुण. विरामचिन्हे 1 गुण. पारिभाषिक शब्द 1 गुण. या 8 पैकी 8 मार्क तुम्हाला पाडावेच लागतात, तर 70च्या पुढे जातं, नाहीतर 70च्या पुढे जात नाही. आता तिसरा प्रश्न आहे, प्रश्न 5वा आता याला उपयोजित लेखन म्हणतात. त्यामध्ये मग तुमचं पत्रलेखन असेल, सारांश लेखन असेल, जाहीर लेखन असेल, बातमी लेखन असेल, कथा लेखन असेल किंवा निबंध लेखन असेल. आता प्रश्न 5वा मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला कोणताही एक सोडवायचा आहे. एक तर पत्रलेखन किंवा सारांश लेखन. सारांश लेखन म्हणजे काय असतं? परिचित लिहायचं. आता प्रॉब्लेम कुठे येतो? तुम्ही सारांश लेखन लिहिता पण आपल्याला सारांश